थोडंसं मात्र लवकर सामना चालू करावा लागेल. दुसरे चषक 2025 या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये व आकर्षक चषक आणि त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये व आकर्षक चषक आणि त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजची चमचमाती ट्रॉफी देखील या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आली. तर दोन्ही टीमला विनंती करेन की पहिला चेंडू रिलीज होण्याच्या आधी तुमचा एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉम बॉक्समध्ये असणं देखील बंधनकारक असेल आणि संपूर्ण टीम आपल्या ड्रेस कोडमध्ये देखील असणं अतिशय बंधनकारक आहे. हा स्पर्धेचा नियम आहे आणि कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा देखील हा स्पर्धेचा प्रामुख्याने नियम आणि तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा तंतोतंत प्रयत्न करते. तर टीम कुमार 11 तुर्बे. इसके लिए मैं पहले ही बोला था मैं आरएसी पे नहीं आया, ये झाटू लोग है दोस्ती ग्रुप. हेलो, ये झाटू लोग रे दोस्ती ग्रुप बोले यही रे झाटू साले खाने का टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे ना. मेरे को कितना जण बोलते पैसे नाही भेटणार, जा नाही इकडनं घेऊन जाय सामान. मी बोलते पैसे नाही भेटणार, निघा तुम्ही इकडनं ते सामान घेऊन ना जावा. बोला असं बोलतो डायरेक्ट वो आया तो शांती हो गई इनची. थँक्यू. म्हणजे टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती गोलंदाजी मार्क करते आपण पाहतोय तो म्हणजे संमेश लेफ्ट अराउंड द विकेट. हो, यावेळेस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. एक अँगल बनवून मात्र हा चेंडू पाटीलला मात्र ग्रीप व्हावं लागले या चेंडूवरती. आणि जर आपण पाहिलं तर हेमंत पाटील या आधी अप्रतिम फटका मात्र ठोकला होता परंतु यानंतर डॉट. अजूनही जर आपण पाहिलं तर आला धावसंख्येला एक वेगळा आकार निर्माण होईल. हो, यावेळी जसा आम्ही प्रश्न केला तसं आमच्या प्रश्नाने मात्र उत्तर मात्र या फटक्यावरती दिलंय. अर्थात शेवटच्या चेंडूवरती येतोय हा मोठा धमाका. हेमंत पाटीलच्या बॅटमध्ये येतोय षटकार. तुझी आई तू नटू ना तिथं आई सवड्या आहे. बताओ क्या, मैच चालू होने से पहले 10 मिनट पहले हमको बोर्ड मिला. बोर्ड अरे लौड़े बोर्ड नहीं था, लौड़े वायर कनेक्शन करने के लिए, करंट लेने के लिए. हाँ, वो डीजे वाले के इसमें लगाएगा तो सुनना, डीजे वाले के इसमें लगा रहा तो डीजे वाला बोलते हैं तुमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे पहिल्या 2 षटकाखेरीस 20 या आकड्यावरती 20 म्हणजे प्रति षटकामध्ये जर आपण पाहिलं तर सरासरी 10ची आपल्याला पाहायला मिळाली. परंतु पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये जवळजवळ 15 धावा आल्या. म्हणजे पहिल्या षटकामध्ये निलेश बिलारेने जवळजवळ 5 धावा खर्च करत असताना 2 विकेट देखील संपादित केली. आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या षटकामध्ये कुठे ना कुठेतरी मात्र संमेश थोडासा मागडा पडला, ज्या ठिकाणी त्या षटकामध्ये आल्या जवळजवळ 15 धावा आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचले ते म्हणजे 20 या आकड्यावरती 20 धावा. दोस्ती चषक 2025 सीझन नंबर 5 दुपारचे सत्र. अप्रतिम स्पर्धा, अगदी नीटनेटकं असं आयोजन आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय हेमंत पाटील. राईट नंबर विकेट. यावेळेस फिटनेस बॉल होता, खेळायचं होतं ऑन साईडला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत असताना आपल्याला पाहायला मिळाला नाही. डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाज हेमंत पाटील अनेक वर्ष मात्र क्रिकेट खेळले जातात. अग्रिगोडी प्रीमियर लीग मध्ये देखील आपल्याला खेळत असताना पाहायला मिळेल. या स्पिंग इनिंग्स अप्रतिम टायमिंग, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम लाईन लेन दिशा देखील अप्रतिम ठेवली परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी विशाल मडगे यांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळालं नाही. अगदी शांततेचं वातावरण, गरमागरमीचे वातावरणामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी शांततेचं क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आपल्याला चालू आहे. यावेळेस टप्प्याचा बॉल आहे, गॅपमध्ये चेंडूला खेळून काढले, डीपमध्ये क्षेत्ररक्षक मात्र अप्रतिम
100% एफर्ट देत असताना फक्त आणि फक्त एकच धाव घेण्यास भाग पाडले. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 चेंडू अखेरीस 21 या आकड्यावरती 21 धावा. हेमंत पाटील स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल, परंतु गोलंदाजी मार्कवरती देखील आपण पाहिलं ना टीम कुमार 11 तुर्बे या संघाकडून हेमंत पाटील हो यावेळेस गतीमध्ये बीट करण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहिलं तर कुठेतरी लाईन अँड लेन भरकटले, ज्या ठिकाणी एक्स्ट्रा धाव मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या डबल डिजिट मध्ये 22 धावा. आयटम ओव्हर द विकेट. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं, कौतुक करावं लागेल. हे व्हेरिएशन असणं अतिशय महत्वाचं होतं. तेच व्हेरिएशन हेमंत पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. अगदीच फिंगर स्क्रोल केल्याने ठाऊक होतं की बॅट्समन मोठा फटका खेळण्यासाठी मात्र तयार आहे. आधीच मात्र ओळखलं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण प्रयोग मात्र नक्कीच गोलंदाजीच्या जोरावरती दाखवला. परंतु यावेळेस मोठा फटका बॉल चाललाय अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान, ज्या ठिकाणी मिळतात धावा फक्त आणि फक्त एक डिक्लेअरच्या स्वरूपात. शेवटचा एक चेंडू अजून शिल्लक. अंतिमचा बॉल. टीमची धावसंख्या जम पोहोचली ती म्हणजे 23 या आकड्यावरती. गोलंदाजाचं कौतुक करून इकॉनॉमिकली बॉलिंग परफॉर्मन्स इम्प्रेस केले हेमंत पाटीलने देखील. हो यावेळेस मोठा फटका झेल खाली. अर्थातच रोनित पाटील कुठली चुकी करत नाहीये, विकेट्स होते पतन. गडी क्रमांक 3 हेमंत पाटील खूप अर्थात असताना डगआउटच्या दिशेने बॅट्समन बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय कुंदन पारकर. नॉन स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर विशाल मर्वी. गोलंदाजी मार्कवरती राकेश. यावेळेस चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय डिफॉल्ट डिक्लेअर झोन मध्ये गडी क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी घोषांकीच्या स्वरूपात फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. एक धाव काढणं या मोमेंटला खूप महत्वाचं आहे. तीच धाव मात्र अर्जित केली म्हणजे टीमच्या टोटल मध्ये ऍड देखील होते. म्हणजे टीमची धावसंख्या एक चेंडू अखेरीस 24 धावा. यावेळेस अगदीच कोल्हा पद्धतीचा बॉल वगैरे ड्राईव्ह केलंय ऑन साईडला, ज्या ठिकाणी नमित पाटील फील्ड करतील तत्पूर्वी कंप्लीट होते सिंगल. 2 चेंडू अखेरीस टीमची धावसंख्या 25 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिले तर राकेश. स्ट्रायकर एंड आहे तो म्हणजे कुंदन पारकर. यावेळेस भन्नाट वेग, खूप चांगली लाईन, टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेला वेग अप्रतिम पाहायला मिळाला. थोडंसं हलकंसं नॅचरल स्विंग आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाजच्या माध्यमातून. कुठे ना कुठेतरी मात्र बॅट्समॅनला यावेळेस प्रयत्न करावा लागला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी करता आला नाही. येतो डॉट. पुन्हा एकदा मात्र तशाच पद्धतीचा चेंडू, परंतु बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. एक धावसंख्येसाठी खूप महत्वाचं आहे. एक धाव काढणं महत्वाचं आहे. ती धाव देखील होते. अगदी शांततेचं वातावरण. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 चेंडू अखेरीस 26. अंतिमचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेस दुर्गम चेंडूला मात्र खेळून काढला. गॅप खूप मोठा आहे. कव्हर पॉईंटच्या वरतून बॉल चालला अगदी दन 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 करत सीमारेषा पलीकडे. कुंदन पारकरच्या बॅटमध्ये येतोय हा चौकार.
स्पर्धेचा नियम आहे म्हणजे कुठल्याही क्षणी चेंडू जर हरवला तर नवीन चेंडू पुरवला जाईल. हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे याची दक्षता दोन्ही टीमने घ्यायची. कुठल्याही क्षणी जर चेंडू हरवला तर नवीन चेंडू पुरवला जाईल मैदानाच्या आतमध्ये. हा स्पर्धेचा नियम. अंतिमचा एक चेंडू शिल्लक. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 5 चेंडू अखेरीस 30 या आकड्यावरती 30 ऑन स्कोरबोर्ड. स्ट्रायकर एंडला बॅट्समॅन आहे कुंदन पारकर. यावेळी सकूट टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळला आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक नमित पाटील कुठलीच चुकी करत नाही. या विकेटचे होते पतन. कुंदन पारकर त्याला देखील पाठवले दगावच्या दिशेने. बॅट्समॅन बॅक उमेश म्हात्रे. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. आधीच रीड केलं. बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. बॅट्समन उमेश म्हात्रेच्या बॅटमध्ये येतोय हा मोठा धमाका 6 धावसंख्येसाठी. त्यानंतर स्वागत केलं उमेश म्हात्रेने हेमंत पाटीलचं. षटकार आला. यावेळेस आपण पहिल्या सबमिनिट डिलिव्हरी पंचांकडे अपील मागितलं परंतु तटस्थ पंचांच्या भूमिकेत एक प्रामुख्याने खेळाडू देखील आहे आणि आता पंचांची प्रामुख्याने भूमिका पार पडत असताना विकी बनसोडे आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेत कौतुक करावं लागेल याचे देखील आणि तटस्थ पंचांचा खूप आभार व्यक्त करावे लागतील. चांगले सहकार्य आकाश आणि विकी. यावेळेस गतीमध्ये बीट करण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस काय घडतंय. फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 चेंडू अखेरीस 38. अंतिमचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अंतिमच्या 2 चेंडूवरती मात्र 2 मोठमोठे फटके आले तर डेफिनेटली अगदीच मॅचला मजा येईल. धावसंख्येला आकार निर्माण होईल. उमेश म्हात्रे ज्याच्याकडे मात्र क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, आत्मविश्वास भरपूर आहे, ज्याने मात्र सरपंच चषकामध्ये मात्र करून दाखवलं होतं. यावेळेस काय करतंय. दबावाखाली गोलंदाजी करत असताना कुठेतरी लाईन मिस केली. दिशेपासून मात्र थोडंसं भरकटला. डाव्या स्टिकच्या प्रचंड बॅट चेंडू रिलीज झाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 39 या आकड्यावरती. 39 धावा. अगदीच टीम कुमार 11 तुर्बे या संघाला मध्ये थांबवायचं असेल तर एक चांगला टोटल उभा करावा लागेल. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर जबरदस्त
आपण पाहतो त्या अंतिमच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ 4 चेंडू अखेरीस टीमची धावसंख्या 39, अंतिमचे 2. यावेळेस बियॉन्ड स्टोन ज्या ठिकाणी मिळेल धावसंख्या ती म्हणजे 1. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 40. अंतिमचा 1 चेंडू शिल्लक आहे. गडी बाद झाले टीम घनसोली 11 घनसोली या संघाचे जवळजवळ 4. स्ट्रायकर एंड उमेश म्हात्रे. हो यावेळेस मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. अंतिमच्या बॉल वरती येतोय हा मोठा फटका. बॅट्समन उमेश म्हात्रेच्या बॅटमन येतोय 6 धावा. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 46 आणि येणारे चेंडू असतील 30 आणि जिंकण्यासाठी टीम ग्लोरियर स्पोर्ट्स कुमार 11 तुर्बे या संघासमोर टार्गेट सेट केलं ते म्हणजे जवळजवळ 47 या धावसंख्येचं. तत्पूर्वी तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा आणि ऐकत राहा दोस्ती चषक 2025 सीझन नंबर 5. धन्यवाद. गोविंदा है आपण लगेच प्रेक्षक सजवून घ्या विनंती करेन. तब्बल आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 16 संघांनी मात्र सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये अगदीच कुठला संघ मात्र टेबल टॉप करून फायनलचे तिकीट घेऊन जाईल ते नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये त्याचा निकाल आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या स्पर्धेचा पहिला दिवस दोस्ती चषक 2025 सीझन नंबर 5 अगदीच पहिल्या दिवसामध्ये मात्र अप्रतिम रित्या दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचं जर आपण पाहिलं तर जवळजवळ प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये व आकर्षक चषक, त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये व आकर्षक चषक आणि त्याचप्रमाणे मालिका वीरसाठी चमचमाती ट्रॉफी, त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज यासाठी देखील एक चमचमाती ट्रॉफी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं ना मिळते कौतुक करावं लागेल संपूर्ण ग्रामस्थांचं. अगदीच चांगले चांगले उपक्रम यांच्या माध्यमातून आयोजित केले जातात. त्यामधील दोस्ती ग्रुप यांचं मात्र कौतुक करावं लागेल. संपूर्ण मित्र परिवाराला मात्र एकत्रित घेऊन मात्र आज दोस्ती चषक
2025 हे दर्जेदार आयोजन आपल्याला पार पडत असताना पाहायला मिळते, ज्या ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये खेळत असताना संघ आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला ग्लोरियस स्पोर्ट्स कुमार 11 तुर्बे आणि घनसोली 11 गुरुकुल घनसोली असा संघ खेळत असताना पाहायला मिळेल. टॉस जिंकला होता टीम कुमार 11 तुर्बे या संघाने प्रथम क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतला होता. टीम घनसोली 11 घनसोली या संघाने मात्र बॅटिंग करत असताना जवळजवळ 46 धावा लगावल्या आणि 47 या धावसंख्येचं मात्र लक्ष ठेवले. ते म्हणजे टीम ग्लोरियस स्पोर्ट्स कुमार 11 तुर्बे या संघासमोर सलामीची जोडी त्या 47 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी नॉन स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर पंकज पाटील आणि त्याच्यासोबत सलामीला आलाय अगदी कमी वेळात ज्याने अगदीच महत्वाची भूमिका त्याने आपल्या संघामध्ये दाखवली, अर्थातच भूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली मात्र आज अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूला आपण कायमस्वरूपी खेळत असताना पाहिलं तोच नमित अशोक पाटील आपल्याला खेळत असताना पाहायला मिळाले. नुकतीच TDPL ची स्पर्धा देखील संपन्न झाली, त्या स्पर्धेमध्ये देखील नमित पाटील आपल्याला खेळत असताना पाहायला मिळाला. अनेक खेळाडू आहेत, ते अनेक खेळाडू मात्र नक्कीच अनेक नामांकित स्पर्धांमध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. खास करून तुर्बेगावचं क्रिकेट अप्रतिम राहिलं. अगदीच साता समुद्र पार जाणारा एकमेव खेळाडू नवी मुंबई पंचक्रोशी मधून आपल्याला पाहायला मिळाला होता, तो म्हणजे अर्थातच भूषण पाटील कोहिनूर ऑफ नवी मुंबई, ज्याला मात्र अगदीच नवी मुंबई भूषण पुरस्कार देखील मिळाला होता. कौतुक करावं लागेल. त्याचं देखील अप्रतिम खेळ त्यांनी मात्र गेली कित्येक वर्ष साकारलाय, त्यासाठी हृदय कौतुक करावं लागेल संपूर्ण तुर्बे गावाचं देखील. अगदी शिस्तीनं अगदी त्यांचं संपूर्ण ड्रेस कोड डिसिप्लिन आणि शिस्त कशा पद्धतीने असायला हवी अगदीच ही त्यांची ओळख आहे. त्यामुळेच मात्र आज चर्चेचा भाग राहिलेत. यावेळेस पहिल्याच बॉलवरती ऑन साईडला खेळायचं होतं, प्रचंड वेगाने मात्र बॅटचा फेस ओपन केला होता, त्याच वेगाने बॅटला फिरवलं देखील होतं, परत येते डॉट. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर तुषार पहिल्या चेंडू टाकते डॉट. P1चं पहिले षटक, 5 षटकांचा सामना. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये तुषार गोलंदाजी मार्कवरती. हो, यावेळेस ऑन साईडला टप्पा पडल्यानंतर बॅटचा फेस ओपन केला, परंतु फटका फसलाय. पहिल्या विकेट होते पतन. धक्का क्रमांक 1 डायमंड डकचा शिकार ठरत असताना बॅट्समन नमित पाटील अगदी जड पावल्याने संत गतीने डगाच्या दिशेने परततोय. चांगलं ठाऊक आहे, अर्थातच त्याने नमित पाटीलला पाठवलं आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर पंकज पाटीलला मात्र सलामीला पाठवलं होतं, परंतु नमित पाटील परतल्यानंतर न्यू बॅट्समॅन एंटर झाला, अर्थातच भूषण पाटील कोहिनूर ऑफ नवी मुंबई. अगदीच चर्चेचा भाग राहिलेत. TDPL ची स्पर्धा अक्षरशः मात्र गाजवली. जर आपण पाहिलं तर जवळजवळ रिव्हर्सचा तो खतरनाक असा फटका TDPL च्या स्पर्धेमध्ये त्यांनी लगावला होता. आणि आज जर आपण पाहिले तर दोस्ती चषक 2025 मध्ये दाखल झालाय संपूर्ण टीम ग्लोरियस स्पोर्ट्स कुमार 11 तुर्बे. शाकर एंडला बॅट्समन आहे भूषण पाटील, गोलंदाजी मार्कवरती तुषार. हो, यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून अगदी आक्रमकतेचं रूप धारण करत असताना बॉलला पाठवलंय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सीमारेच्या पलीकडे 4 या धावसंख्येसाठी येतोय भूषण उत्तम पाटीलच्या बॅटमधनं चौकार. श्रेयसदादा पाटील त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करत आहोत या स्पर्धेनिमित्त. ते देखील उपस्थित राहिले, त्यांचा देखील त्यांनी वेळ या स्पर्धेला दिला, त्यांचे देखील आभार.
जयेशदादा पाटील यांचे बंधू अगदी जयेशदादा यांना देवाज्ञा झाली, परंतु आज श्रेयसदादा देखील त्यांच्या आठवणींना उजाळा देत असताना मात्र अनेक कार्यक्रम राबवत असतात. परंतु यावेळेस काय घडतंय, ज्या विकेटची गरज होती, ज्या विकेटसाठी मात्र जाळं भिनलं होतं, त्याच विकेटसाठी मात्र नक्कीच तोच मासा जाळ्यात अडकला आणि बॅट्समनला परतावं लागतंय. भूषण पाटील डगआउटची दिशेने परतत असताना पाहायला मिळतं. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय राहुल कांबळे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 चेंडू अखेरीस 4 या आकड्यावरती. गडी बाद झाले ते म्हणजे 2. न्यू बॅट्समॅन एंटर झाला राहुल. अगदीच विश्वास दाखवलाय आणि नक्कीच आम्हाला देखील ठाऊक आहे. यावेळेस आल्या मात्र प्रचंड वेगाने मात्र चेंडूला फेकून दिलं होतं, परंतु बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये 1 या धावसंख्येसाठी. स्पर्धेचा नियम आहे, कुठल्याही क्षणी मात्र चेंडू हरवतो तर नवीन चेंडू हा मात्र पुरला जाईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 5 चेंडू अखेरीस 5. अंतिमचा 1 चेंडू शिल्लक आहे. जर अंतिमच्या बॉलवरती मोठा फटका आला तर डेफिनेटली कुठे ना कुठेतरी मात्र धावसंख्येला एक चांगला आकार निर्माण होईल. एक मोठा फटका अपेक्षित आहे या षटकामध्ये देखील तरी, कारण की पॉवर प्लेचं पहिले षटक आहे. प्रयत्न असतो बॅट्समनचा की जास्तीत जास्त धावसंख्या आम्हाला काढायचं, पण त्या प्रयत्नात कुठे ना कुठे तर मात्र डगमगला तर म्हणजे टीम कुमार 11 तुर्बे हा संघ. अंतिमचा बॉल. हो, यावेळेस जसं आम्ही प्रश्न केले त्या प्रश्नांना उत्तर अशा पद्धतीने दिली जातात, तेच उत्तर दिलंय. अंतिमच्या बॉलवरती येतोय हा राहुल कांबळेच्या बॅटमधनं चौकार. षटकाची होते समाप्ती म्हणजे 1 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 2 गडी बाद 9 या आकड्यावरती. 9 ऑन स्कोअरबोर्ड म्हणजे अजूनही करायच्या त्या म्हणजे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ती म्हणजे अर्थातच 38. विनंती असेल स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका, कारण की यानंतर अजून 2 सामने आपल्याला संपन्न करायचे, त्यामुळे आपण थोडंसं स्पीडअप करा. जर आपण पाहिलं तर 9.5 ची सरासरी असणार आहे प्रति षटकामध्ये. जिंकण्यासाठी 38 धावा पाहिजेत म्हणजे 24 चेंडू आणि 38 धावा म्हणजे पुढचे 4 षटक. प्रति षटकामध्ये 9.5 ची सरासरी मात्र राखावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 9 धावा तर लागलेत, 2 धक्के तर जरूर मिळालेत टीम कुमार 11 तुर्बे या संघाला. परंतु या गोष्टीचा कसला विचार करून चालणार नाही. क्रिकेटचा खेळ आहे, एका दुसऱ्यावरती अवलंबून राहून चालणार नाही. कोणाला तरी मात्र नक्कीच आपली भूमिका मात्र दाखवावी लागेल. यावेळेस पंकज पाटीलच्या बॅटमध्ये येतोय हा मोठा धमाका. ऑन साइडला मिथिल धावासा येतोय षटकार. आमचे गुन्हेगार मित्र आमच्यापर्यंत माहिती कळवतात. या इनिंग मध्ये पंकज पाटील पहिला चेंडू मात्र फेस करतो आणि पहिला चेंडू फेस करत असताना त्याने एक षटकार देखील लगावला. चांगली बाब राहिली म्हणजे पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं ना कुठे तर मात्र नक्कीच टीम घनसोली 11 घनसोली या संघ झगडत होता. परंतु दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात झाली तसं दुसऱ्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 2 धक्के लागले टीम कुमार 11 तुर्बे या संघाला. परंतु दुसऱ्या षटकाला सुरुवात झाल्यानंतर पहिला चेंडू फेस केला पंकज पाटीलने आणि षटकार लावलाय. यावेळेस संयम दाखवला. 1 धाव तर कंप्लीट झाले. टीमची धावसंख्या 16, 2 गडी बाद 16 धावा. जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम ठेवणं खूप महत्वाचं असतं.
ते संयम आपल्याला पाहायला मिळतं. अगदी शांततेचं क्रिकेट आहे. अगदी गरमागरमीच्या वातावरणामध्ये मात्र हे क्रिकेट तुमच्या समोर अगदी शिस्तप्रिय रंगतदार होत असताना पाहायला मिळेल. परंतु यावेळी जास्त वेळ शांत राहून चालणार नाही, कारण की धावसंख्येचा डोंगर गाठायचा आहे तो म्हणजे 47. त्यामध्ये अजून 6 धावा मायनस करा म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे. ते म्हणजे अर्थातच जर आपण पाहिले तर 22 या आकड्यावरती अंतिमचे 3 चेंडू शिल्लक. अजून काही मोठमोठे फटके आले तर डेफिनेटली कुठे ना कुठेतरी मात्र एक वेगळं चित्र निर्माण व्हावं लागेल. काहीतरी वेगळं करण्याची क्षमता आहे यावेळेस. मात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमक, त्याच्यानंतर मात्र क्लास आणि क्लासिकल फटका येतोय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॅट्समन पंकज पाटीलच्या बॅटमधनं 4 या धावसंख्येसाठी. अप्रतिम फटका म्हणजे टीमची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 26 धावा. 26 धावा अजूनही जर आपण पाहिलं तर जवळ करायच्यात. अजूनही करायचे ते म्हणजे 21. 26 लागलेत. अगदीच चांगला अभ्यास आहे क्रिकेटचा. आणि टीम कुमार 11 तुर्बे सातत्याने ज्या वेळेस मात्र स्पर्धेमध्ये अनेक उतरते ना, त्यावेळेस मात्र तो जोश, ती जिद्द आणि चिकाटी ही कायमस्वरूपी मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खास करून संपूर्ण संघाचं मात्र कौतुक करावं लागेल. अंतिमचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्क वरती विनीत. यावेळेस टप्प्याचा बॉल होता. शॉट मिड विकेटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. चांगला थ्रो, परंतु त्यावरती मात्र डॉट. बॅकअप देखील चांगला राहिला. अंतिमचा 1 चेंडू शिल्लक आहे. एक मोठा फटका अजूनही अपेक्षित आहे पंकज पाटील कडून. आणि क्षमता आहे अगदीच, स्वतःवरती मात्र आत्मविश्वास भरपूर ठेवलाय. कुठल्या क्षणी काही करून दाखवू शकतो. यावेळी स्विंग इन मिस, आतमध्ये येणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अंतिमच्या बॉल वरती अगदीच डॉटची समाप्ती येते म्हणजे शतकाची देखील समाप्ती झाली. म्हणजे 2 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 13च्या सरासरीने 26 या आकड्यावरती. येणार चेंडू असेल 18 आणि जिंकण्यासाठी जवळजवळ 21 या धावसंख्येची मात्र आवश्यकता असणार आहे. 18 चेंडू आणि 21 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. पहिले शतक हाताळलं आणि स्लॉगिंग ओव्हर मध्ये मिडल ऑर्डर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलाय ते म्हणजे अर्थातच यावेळेस मोठा फटका खेचलाय परंतु क्षेत्ररक्षक विनीत येतात आणि कॅच कॅरी केली जाते. विकेटचं येते पतन. बॅट्समन एंटर झालाय रवी म्हात्रे. या खेळाडूची देखील चर्चा आहे आणि देखील अगदीच होत्याचं नव्हतं करून दाखवलंय परंतु आता मात्र मिडल ऑर्डर मध्ये पाहायला मिळेल. या सन्मान दिला आले फक्त चेंडूला दिशा दिली. डीप शॉट मिड ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हेमंत पाटील देण्यात होते ज्या ठिकाणी डॉट बॉलची समाप्ती होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 चेंडू अखेरीस 26. गडी बाद झाली ते म्हणजे 3.
यावेळेस मात्र चाबूक षटका, बॉल चाललाय कव्हर पॉइंटच्या वरतून सीमारेषा पलीकडे 4 या धावसंख्येसाठी बॅट्समन रवी मात्रेच्या बॅटमध्ये येतोय हा चौकार. तीन चेंडू अखेरीस टीमची धावसंख्या 30. यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील मध्ये उत्साह भरपूर आहे. अपीलला मात्र नक्कीच फेटाळले पंचांनी. पंच इशारा काय असेल? अर्थातच या चेंडूवरती त्यांचा इशारा आहे. अर्थातच हा डॉट. अजूनच आपण पाहिलं तर अंतिमचे 2 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ पहिल्या 4 चेंडूवरती 1 गडी बाद केले आणि 4 धावा खर्च केलेत. कौतुक करावं लागेल गोलंदाज तुषार बर्गेचं देखील. याने देखील प्रभावित केलं. यावेळेस टप्प्याचा बॉल आहे. बॉल चालला बिहाइंड स्टंप. ज्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डिक्लेअरच्या स्वरूपात पुन्हा एकदा एकच धाव मिळते. अंतिमचा एक बॉल. यावेळेस अकुट टप्प्याचा बॉल होता. स्विंग एन मिस. षटकाची होते समाप्ती. म्हणजे 3 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. ते म्हणजे 3 गडी बाद 31 या आकड्यावरती. आणि जिंकण्यासाठी करायचे त्या म्हणजे 12 चेंडू आणि 16 या धावसंख्येची मात्र आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू आणि 16 धावा. म्हणजे समीकरण बदलेल, इक्वेशन बदलेल, कॅल्क्युलेशन बदलेल. म्हणजे प्रति षटकामध्ये करायच्यात त्या म्हणजे 8. 12 चेंडू आणि 16 धावा कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. गोलंदाजी मार्गावरती जयेश आलाय. कौतुक करावं लागेल जयेश देखील. अर्थातच जीपीएल घनसोली प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये देखील त्याची भूमिका राहिली. गोलंदाजीच्या जोरावरती मात्र अनेकांना आपल्या फिरकीच्या जोरावरती मात्र नाचवलं. परंतु आता जर आपण पाहिलं तर गोलंदाजी करण्याची मात्र संधी मिळाली. ज्या ठिकाणी 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता असताना मात्र कशा पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करेल, कशा पद्धतीने आपल्या स्वतःला मात्र सिद्ध करेल ते नक्कीच पाहण्यायोग्य असेल. गोलंदाज जय लेफ्ट ओव्हर द विकेट. स्ट्रायकर एंडला बॅट्समन आहे जो मात्र सलामीला आला होता. तो मात्र आता अगदीच खंबीरपणे मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. नाव आहे पंकज पाटील. 12 चेंडू जिंकण्यासाठी करायचे त्या म्हणजे 16. गोलंदाजी मार्कवरती जय लेफ्ट ओव्हर द विकेट. यावेळेस पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येते. वाईट प्लस 1 अशा 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 33 या आकड्यावरती. समीकरण मात्र प्रत्येक चेंडूवरती बदलेल. परंतु नक्कीच जिंकायचं असेल तर मात्र करून दाखवावं लागेल. दोन्ही संघांकडून मात्र एफर्ट्स असतील. परंतु कुठला संघ जिंकेल ते नक्कीच पाहण्यायोग्य असेल. यावेळेस मात्र मोठा फटका, मोठा धमाका बॅट्समन पंकज पाटीलच्या बॅटमधून येतोय. क्रॅकिंग फटका 6 या धावसंख्येसाठी षटकार.
आता जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस सन्मान दिला संयमाचं क्रिकेट. एकच धाव कंप्लीट होते. तुमची यशाची प्रामुख्याने हीच व्याख्या आहे, शिस्त, परिश्रम आणि संयम. या गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्या तर डेफिनेटली तुम्हाला यश प्राप्ती तर नक्कीच होते. ते शिस्त आणि संयम आपल्याला पाहायला मिळालं पंकज पाटीलच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी पंकज पाटील आपल्याला पाहायला मिळते अगदी कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आता करायच्या त्या म्हणजे 7. स्ट्रायकर एंडला बॅट्समन आहे रवी म्हात्रे. यावेळेस मात्र फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द डिश, झेल खाली कुंदन पारकर कुठलीच चुकी करत नाहीये. विकेट होते पतन. गडी क्रमांक 4 रवी म्हात्रे तो देखील परतलाय डग आउटच्या दिशेने. बॅट्समन बॅक टू द पॅव्हिलियन. अर्थातच कौतुक करावं लागेल याचं देखील. याने देखील ज्या वेळेस संधी मिळाली त्या वेळेस मात्र संधीचं सोनं केलं आणि आज कुमार 11 तुर्बे या संघाची महत्वाची भूमिका म्हणून देखील बजावते. परंतु आज जर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी करायच्या त्या म्हणजे 7. हो यावेळेस आतमध्ये येण्याचे प्रभावित केले, चकित केलं. अगदीच लाईन चांगली ठेवली, लेन देखील चांगली ठेवली, टप्पा देखील अचूक ठेवला. बॅट्समनला चकित केलं की चकित केले या मोमेंटला. अर्थातच येतोय डॉट. अजूनही जर आपण पाहिलं तर या षटकामधील जवळजवळ 2 चेंडू शिल्लक. यावेळेस मोठा फटका ऑन साइडला, बॉल चाललाय लॉंग ऑनला क्लिअर करत असताना सीमारेषा पलीकडे बॅट्समन रोनित पाटीलच्या बॅटने येतोय हा षटकार. आणि अगदीच सामन्यामध्ये एक चांगली मजबूती पकड निर्माण केली. हार्ड लक टीम घनसोली 11. घनसोली आपण खूप चांगला प्रयत्न आणि खूप चांगलं प्रेझेंटेशन तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं. येणाऱ्या अनेक स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अभिनंदन टीम ग्लोरियस स्पोर्ट्स कुमार 11 तुर्बे. आपण थेट पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेत. आणि टीम कॅप्टन विनंती करेन की आपण लगेच या ज्या ठिकाणी आपण सामना खेळणार आहोत. जय मल्हार ठाकुर्ली सोळेगाव विरुद्ध ग्लोरियस स्पोर्ट्स कुमार 11 तुर्बे या दोन्ही संघामध्ये आपण करूया टॉस. अगदी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने गंभीर परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभं राहून मात्र आपलं नेतृत्व गाजवलं. अर्थातच